चॅलेंज ग्राउंड भिवंडी इथे ही स्पर्धा मात्र होणार आहे. तर जगोनाला या स्पर्धेमध्ये सहभाग जर नोंदवायचा असेल तर आमच्या व्यासपीठावरती ते स्पर्धेचे आयोजक आल्यात तर त्यांचे लगेच संपर्क साधायचे. दुसरा सामना सुरू होईल दुसऱ्या फेरीतीला. पण दुसरा सामना बघ मैदानावरती एक मोठा सामना असणार आहे. वाडेकर विपक्ष आपण सामना मैदानावरती आकाशन या दोन मोठ्या संघांमध्ये. तर सामना पहिल्या सत्रामध्ये आपण सुरू होईल त्याचं प्रत्यक्ष धावतो आपण या मायक्रोफोनवरती. आमचे डोंबिवलीचा गोड आवाज आमचे दिग्गज समालोचक आमचे सिनियर समालोचक त्यांच्याकडे जाऊया आपण. प्रसाद तरफसर यांच्याकडे जाऊया. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद राहुल. ओळी आपण मैदानाकडे सामना खरंच एक चांगली लढत तुम्हाला पाहायला मिळणार. आगासन ए विरुद्ध वाडेघर या दोन बलाढ्य संघांमध्ये वाडेघर संघाने पहिल्या सामन्यामध्ये मोठा गाव सारखा एक बलाढ्य संघाला मात्र पराभूत केलं आणि आता मात्र आगासन संघाची 2 हात करण्यासाठी हा संघ इथे सज्ज होतोय. थोड्याच वेळापूर्वी राहुलने एक अनाउन्समेंट केली. आगरी राजा चषक या स्पर्धेचं आयोजन 21 ते 29 डिसेंबर या दरम्यान होणार आहे. ही स्पर्धा भिवंडी ओपन आणि ठाणे ग्रामीण अशा एका विभागात खेळली जाणार. ते मात्र पारितोषिक आहे 25,000 रुपये. भिवंडी ऑफ मधला एक संघ फायनलला येईल. त्यानंतर ठाणे ग्रामीण मधला एक संघ फायनलला येईल. फक्त तुम्हाला एक मुभा अशी दिली आहे की या आयोजकांनी की ठाणे ग्रामीण मधला जो संघ फायनलला येईल त्या ठाणे ग्रामीणचे जेवढे संघ असतील त्या हरल्या संघांपैकी तुम्ही 2 खेळाडू अंतिम सामन्यासाठी त्या फायनलसाठी तुम्ही घेऊ शकता. ही मुभा आयोजकांकडे देण्यात येते. स्पर्धेचं पारितोषिक आहे 4 लाख रुपये. द्वितीय पारितोषिक 2 लाख रुपये. तृतीय पारितोषिक 25,000 आणि उत्तेजनाचं पारितोषिक आहे 25,000. त्याचबरोबर सिरीजला पारितोषिक आहे LCD आणि त्याचबरोबर बेस्ट बॉलर बेस्ट बॅट्समॅनसाठी पारितोषिक आहे वॉशिंग मशीन आणि आकर्षक भव्य दिव्य चषक. निश्चित या स्पर्धेची माहिती तुमच्यापर्यंत अजून आम्ही पोहोचवतो. तोपर्यंत आपण वळूया मैदानाकडे. सामना इथे रंगतोय केजू मुंडे वर्सेस सिद्धू. तर लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकाल ती स्पर्धा. tenniscricket.in सुद्धा कव्हर करते. थँक्यू गौरव. आणि तुम्ही पाहताय tenniscricket.in ही सुद्धा स्पर्धा कव्हर करते. दिवा चषक 2016. स्टार्किंग एंडला फलंदाज येतो तो निलेश कापसे आणि नॉन स्टार्किंग एंडला अतुल. एक जबरदस्त लढत 2 बलाढ्य संघांमध्ये. 2 एकाच कॅलिबरच्या खेळाडूकडे. एका बाजूने केजू मुंडे आणि एका बाजूने निलेश कापसे. ओव्हर द विकेट पहिला चेंडू. हा चेंडू ऑफ ड्राईव्ह 2 खेळाडूच्या कॅमेरा खेळायचा प्रयत्न. जोपर्यंत चेंडू तिथे कव्हर करतील आपल्या डाव्या हाताला झुकत असणारा चेंडू तिथे कव्हर करतात क्षेत्ररक्षक तिथे डीप मध्ये शॉर्ट कव्हरला. तोपर्यंत 1 धाव. ऋषिकेश क्षेत्ररक्षक 2 चेंडू कव्हर करतो. तोपर्यंत एक सिंगल रोटेट होते आणि स्वतःचं अकाउंट ओपन करतो तो निलेश कापसे मैदानावर एका धावेने. स्ट्राईक एंडला अतुल. केजू मुंडेचा पुढील चेंडू ओव्हर द विकेट. हा चेंडू ऑफ ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न बघा. पुढे आले शफल झाले चेंडूला. बरोबर मिडलिंग करता चेंडूला ऑफ ड्राईव्ह करायचं होतं. कव्हर मध्ये खेळायचं होतं पण चेंडूने बॅटचा काहीच संपर्क नाही. चेंडू वेगाने निघून जाते मागे. यशक समीरच्या हातामध्ये डॉट बॉल. एक भरदार शरीरयष्टी तुम्ही पाहतायत. बॉडी लाईन त्याची पूर्णपणे शरीरयष्टी तुम्ही पाहतायत केजू मुंडे याची. ओ द विकेट. केजू पुन्हा एकदा सज्ज होत आहे बॉलिंग मार्कवर. अतुलसाठी दिशा देण्याचा प्रयत्न. टप्पा पाहतायत. लाईन चुकी. लेग स्टिकच्या बराच बाहेर चेंडू. इट इज वाईड. धावसंख्येत निश्चितच भर होते. एका धावून पोहोचते धावफल करती 2 या धावसंख्येवर. मी नेहमीच म्हणतो की जर केजू मुंडे जर खेळाडू नसता तर निश्चित एक चांगला मॉडेल असता. एवढी चांगली त्याची शरीरयष्टी आहे. अचूक टप्प्यावर जी पाहायला मिळते. आतापर्यंत एक वाईट तुम्हाला पाहायला मिळते या षटकात. एकूण धावसंख्या धावफल कव्हर 2. ओ द विकेट.
चेंडू थोडासा लो फुल टॉस ऑन साइडला एक्झिक्यूट करतात. डीपनला खेळाडू येतो चेंडू उचलण्यासाठी. जोपर्यंत चेंडू कव्हर करून फेक करेल एक धाव तिथे मिळते ती फलंदाज अतुलला. मग अशी खूप सुरेख सुरुवात आपल्या संघासाठी केली होती. स्पेसिफिकली गॅप मध्ये खूप चांगली फलंदाजी तुम्हाला पाहायला मिळाली या फलंदाजाकडनं. पण आता मात्र थोडंसं सावध पवित्रा घेतलाय. केजू मुंडे सारखा एक मातब्बर गोलंदाज त्याच्या समोर आहे. स्कोर मूव्स ऑन टू 3 धावा धाव फलकावर केजू. निलेश साठी चेंडूला दिशा देण्याचा प्रयत्न होता. लाईन मध्ये चुकीचं लाईन तुम्हाला पाहायला मिळते. लेंथ चुकीची आहे. लाईन चुकीची केजू मुंडेची. लेग स्टिकच्या बराच बाहेर जाणार चेंडू. पंच वाईडचा इशारा आमच्या गुणसंख्येकडे करतायत. एकूण आतापर्यंत या षटकातले 2 चेंडू वाईड तुम्हाला पाहायला मिळतात आणि एकूण संघाची धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते ती 4. बॅटमनना आतापर्यंत दोन्ही फलंदाजांनी एक धाव अंकित केली आहे मैदानावर. द विकेट निलेश साठी. चेंडूला दिशा देण्याचा प्रयत्न. चेंडू मागे जातोय. फलंदाज बीट आणि त्याचबरोबर शॉर्ट फायनलचा खेळाडू सुद्धा बीट. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा. थँक्यू. तर 4 धावा निलेशच्या खात्यामध्ये, 4 धावा संघाच्या खात्यामध्ये. एकूण धावसंख्या धावफलक पाहायला मिळते ती 8. स्टेप पाठवून खेळायचा प्रयत्न. एकही चेंडू आत्मविश्वास भरला असा फलंदाज तुम्हाला पाहायला मिळतो निलेश. यासारख्या फलंदाज मात्र अक्षरशः जागेवर वेसण घातली आहे. फलंदाज बांधून ठेवलंय. एकही मोठा फटका त्याच्या बॅटमधना पाहायला मिळत नाहीये. ज्या कॅलिबरचा निलेश कापसे खेळाडू आहे त्याच्या स्वभावाला साजेसा असा खेळ मुंडेच्या समोर त्याला करता येत नाहीये. व्हेरी गुड बॉलिंग केजू निलेश साठी. पुन्हा धाव द विकेट. ऑप्शनच्या बाहेर. व्हेरी गुड डिलिव्हरी. 2 चेंडू अप्रतिम ड्रीम बॉल. निलेश कापसे सारखा एक मोठा खेळाडू त्याच्या समोर मात्र 2 चेंडू त्याला अक्षरशः जागेवर खिळवून ठेवलंय, बांधून ठेवलंय. अप्रतिम गोलंदाजी केजू मुंडेची. गुड बॉलिंग. षटक संपलेत. एका षटकात धावसंख्या धावफलक 8 धावा. तागरी राजा चषकाबद्दल आपण चर्चा करत होतो. अजून काही पारितोषिक आहेत या स्पर्धेमध्ये. भिवंडी ग्रामीणसाठी सुद्धा पारितोषिक आहेत. त्या विभागात स्पर्धा जेव्हा खेळवली जाईल तेव्हा त्या संघासाठी एंट्री फी असणार ती 7,000 रुपये आणि पारितोषिक आहे ते 1 लाख. त्याचबरोबर द्वितीय पारितोषिक 50,000. तृतीय आणि चौथं पारितोषिक अजून इथे प्रिंट केलेलं नाहीये. ते निश्चित आयोजकांकडनं त्याची सूचना तुम्हाला मिळेल. मॅन ऑफ द सिरीज साठी रोख रक्कम आणि भव्य दिव्य चषक आहे. त्यानंतर उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज सुद्धा पारितोषिक आहेत. ते म्हणजेच कॅश प्राइज आणि आकर्षक चषक. या स्पर्धेमध्ये तुम्हाला जर एंट्री करायची असेल ठाणे ग्रामीण विभागात ना तर निश्चित तुम्ही त्यांच्याशी संपर्क साधू शकता. सचिन, मेघनाथ, चेतन, उमेश आणि शिवदास या स्पर्धेचे आयोजक काही मंडळी आमच्या व्यासपीठावर आली आहेत. तुम्ही तेव्हा त्यांच्याशी संपर्क साधू शकता. एका षटकातील धावसंख्या 8. सलामीला आले ते निलेश. मागच्या सामन्यात 1 डाऊन आले होते पण आता मात्र संगणकाने त्यांना बढती दिली आहे संदेश पाटीलने सलामीला येण्यासाठी. आणि गोलंदाजीला सज्ज होते नवीन षटक घेऊन ऋषिकेश येते खार्डियनकडनं आणि समोर स्ट्रायकिंग अतुल. चेंडूला पूल केलाय. चेंडू हवेमध्ये. कोणच खेळू जवळपास नाहीये. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 4 धाब्यांसाठी. एक सुंदर फटका हुकच्या माध्यमातून अतुलच्या बॅटमधनं येतोय. मिड विकेट झोन मध्ये चेंडूला क्लिअर करतात चौकाराने. द विकेट ऋषिकेश. हा चेंडू पायचा हवेमध्ये आहे. लिडिंग एज घेऊन चेंडू हवेमध्ये उडाला आणि पायचा तिथे अपील मात्र केलं निश्चितच जेलसाठी आणि फलंदाज बाद. आउट. गुड कॅच रजनीश. DJ on Josh. चेंडूने बॅटची लिडिंग एज घेतली आणि मात्र निश्चितच तिथे रितेश म्हणजे रजनीश तिथे मात्र जेल कव्हर करतायत आणि फलंदाजाला तंबूत पाठवत आहेत. फलंदाज बाद होतोय तो मागच्या सामन्यात खूप सुंदर आक्रमक फलंदाजीच्या माध्यमातून पाहायला मिळते. म्हणजे अतुल मात्र तंबूत परतोय. त्याची जागा घेतो मैदानात तो त्यांचा अष्टपैलू खेळाडू सिद्धू.
सिद्धू पाटील. संघाची धावसंख्या तुम्ही पाहताय, धावफलकावर एकूण झाली ती 12 धावा. फलंदाजीला स्ट्रायकिंग एंड लावता येतो तो सिद्धू आणि गोलंदाजीला सज्ज होतो पुन्हा ऋषिकेश. मी पाहतात दिवा चषक 2016 स्पर्धेचा आज तिसरा दिवस, उद्या अंतिम दिवस या स्पर्धेचा. एक संघ ऑलरेडी क्वालिफाय झालाय, वडवली बी इन द फायनल. अंतिम टप्प्यात तुम्ही त्या संघाला पाहू शकाल. खूप चांगला परफॉर्मन्स त्यांच्या माध्यमातून तुम्ही पाहतायत. गेले 2 दिवस, काल उपांत्य फेरीच्या सामन्यात सुद्धा त्यांनी खाडी संघाला मात्र लढत दिली होती. ऋषिकेशचा पहिला चेंडू इथे मात्र हा चेंडूला पूर्णपणे ब्लाइंड स्ट्रोक, स्टेप आउट झाले होते पण चेंडू सबमरीन डिलिव्हरी. चेंडू टप्पापर्यंत मात्र थोडासा जमिनी समांतर यष्टीच्या बाजून निघून जातोय. डॉट बॉल. सिद्धू सारख्या फलंदाज मात्र अप्रतिमरित्या मात्र इथे जागेवर बांधून ठेवतायत. खूप सुंदर खेळी, सुंदर गोलंदाजी तुम्हाला ऋषिकेशची पाहायला मिळते. आतापर्यंत या षटकाचा विचार केला, या षटकात एक मात्र चौकार, एक चेंडूवर गडी आणि एका चेंडूवर डॉट, म्हणजे इथून 3 चेंडू फेकलेत. 3 चेंडू फक्त 4 धावा खर्च केले त्या ऋषिकेशने. ओव्हर द विकेट. हा चेंडूला दिशा देण्याचा प्रयत्न, शफल झाले होते, पूर्णपणे बाहेर निघाले होते. चेंडूने बॅटचा काही संपर्क होत नाहीये. कॉन्सन्ट्रेशन, एकाग्रता पूर्णपणे सिद्धूची बंद होते. आयसाइट स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे. चेंडूवर कॉन्सन्ट्रेशन गरजेचं आहे, पण तसं काय तिथे चित्र पाहायला मिळत नाहीये. 4 चेंडू मध्ये फक्त 4 धावा ऋषिकेशच्या माध्यमातून. गुड बॉलिंग. ओ द विकेट सिद्धूसाठी. स्टेप आउट ऑन व्हाट अ शॉट, ब्युटिफुल टायमिंग. सगळ्यात लांब मारला, लॉंगाच्या डोक्यांना अप्रतिम दर्जेदार आक्रमक षटकार. वॉट एक्झिक्युशन बाय सिद्धू पाटील. अप्रतिम सुरेख फलंदाजी. चेंडू बराच वेळ हवेमध्ये आणि त्यानंतर लॉंग ऑन बाउंड्रीच्या डोक्यावरनं 6 धाब्यांसाठी. स्क्रीनच्या समोर 6 धावा पाहायला मिळाल्या. ऋषिकेशचा पुढील चेंडू पुन्हा सिद्धूसाठी. आता मात्र दिशा दिली, चेंडू मात्र हवेमध्ये आणि फलंदाज बाद. आउटसाइड एज आणि बरोबर शॉर्ट फायनलचा खेळाडू ती मात्र कुठली चूक करत नाहीये. सिद्धू बॅक टू द पवेलियन. टेनिस क्रिकेट टॉटिंगच्या माध्यमातून तुम्ही लाईव्ह टेलिकास्ट पाहतात. मी पुन्हा एकदा आग्री चषकाच्या स्पर्धेची अनाउन्समेंट तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे. 21 ते 29 डिसेंबर या स्पर्धेचा कालावधी आहे. जवळजवळ 8 दिवस ही स्पर्धा तुम्ही एन्जॉय करू शकाल. स्पर्धेचा कालावधीमध्ये या तुम्ही पाहू शकता भिवंडी ओपन आणि ठाणे जिल्हा ग्रामीण अशा 2 विभागात ही मोठ्या दर्जावर स्पर्धा खेळली जाणार आहे. ठाणे भिवंडी ओपन मधला एक संघ येईल, त्यानंतर ठाणे ग्रामीण मधला एक संघ येईल आणि ते 2 संघ अंतिम फेरीमध्ये फाईट करतील. प्रवेश फी या स्पर्धेची म्हणजे 25,000 रुपये आणि त्याचबरोबर पारितोषिक आहे ते 4 लाख, त्यानंतर द्वितीय पारितोषिक 2 लाख, त्यानंतर तृतीय पारितोषिक आहे ते डायरेक्ट 25,000 आणि उत्तेजनाचं पारितोषिक आहे ते 25,000. मॅन ऑफ द सिरीज सर्वोत्कृष्ट खेळाडूला मात्र पारितोषिक आहे ते LCD टीव्ही आणि भव्य चषक. त्यानंतर उत्कृष्ट गोलंदाज आणि फलंदाजाला सुद्धा पारितोषिक आहे ते वॉशिंग मशीन, याची सुद्धा नोंद घ्यायची. आणि भिवंडी ग्रामीणसाठी सुद्धा पारितोषिक वेगळी आहेत, त्यांची एंट्री फी वेगळी आहे. प्रवेश फी त्यांची 7,000 रुपये आणि पारितोषिक आहे ते 1,50,000 रुपये. ही स्पर्धा कव्हर केली जाईल ती चॅलेंज ग्राउंड राणी सतीची मंदिराजवळ गोकुळनगर भिवंडी जिल्हा ठाणे. ओव्हर द विकेट. या चेंडूला मागे खेळण्याचा प्रयत्न निलेश कापसेचा, पूर्णपणे फलंदाज बीट, चेंडू लेग स्टिकच्या बाहेरून निघून जातोय. इट इज वाईड. त्याचबरोबर या स्पर्धेच्या माध्यमातून अजून काही खेळाडूंसाठी मात्र निश्चितच तुम्हाला टी शर्ट आणि ट्रॅक निश्चित देण्यात येतील. स्पर्धेमध्ये थ्रो गोलंदाजी अजिबात चालणार नाहीये, त्याचा प्रयत्न सातत्याने ग्रामीण विभागात केला जातोय. थ्रो गोलंदाजी कम्प्लिटली आम्ही बंद केलेली आहे. ओव्हर द विकेट. हा चेंडूला दिशा दिली आहे
पॅडल स्वीप, चेंडू सीमाच्या बाहेर, जमिनी लगत 4 धावा. या चेंडने मगाशी निलेश मगाशी फलंदाजी करतोय, पण तिथे मात्र गोलंदाज केजूने मात्र त्यांना अजिबात संधी दिली नाही, अजिबात जागा दिली नाही मोठे फटके खेळण्यासाठी. पण आता मात्र स्वीपचा फटका तुम्हाला पाहायला मिळाला. ग्रेट विथ द ब्रेन. हा चेंडू ऑफ ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, आउटसाइड एज घेऊन ती माघारी जातोय चेंडू. एकदा पूर्ण केली घेणार का बाहेरचा तिथे कॉल दिलाय, पण नकार देत आहेत निलेश. कपिलला थांबवत तिथे मैदानावर. कपिल मागच्या सामन्यात ओपनिंगला आले होते, पण आता मात्र त्यांचा क्रमांक 4 आहे या सामन्यामध्ये. सकाळपटात संघाचे काही खेळाडू इथे मात्र हा सामना ही स्पर्धा एन्जॉय करण्यासाठी त्यांचं सुद्धा आम्ही स्वागत करत आहोत. सुजित, संतोष साळवी सारखे अपकमिंग यंगस्टर या संघामध्ये तुम्हाला पाहायला मिळत आहेत. सकाळपटाच्या माध्यमातून त्यांचं स्वागत करत आहोत. स्ट्रायकिंग एंडला कपिल. ओ द विकेट. हा चेंडू ऑफ ड्राईव्ह पाहिजे ते क्षेत्ररक्षक आहेत केजू मुंडे, तो पण चेंडू कव्हर करतील. एकच धाव तिथे मिळते, पण एखादा समाधान मानावं लागतं ते कपिलला आणि त्याचबरोबर फलंदाज निलेश कापसेला. धावसंख्या सेट करण्याचा प्रयत्न आहे म्हणजे वाडेकर संघाचा. आतून अजूनही धावसंख्या धावफलकात मला पाहायला मिळते ती या तिसऱ्या षटकामध्ये 25. समोरच्या संघाने अक्षरशः फलंदाजी करणाऱ्या खूप सुरेख गोलंदाजी केली आहे. हा चेंडू अंडरआर्म बॉक्स स्टाईल टॅप करतायत केंजू. तिथे येतात चेंडू कव्हर करण्यासाठी, तो पण चेंडू कव्हर करून फेक करतील शॉर्ट कव्हर रिझन मध्ये. एकच धाव मिळते. एका धावेने धावसंख्या निश्चितच पुढे सरकते धावफलकावरती. 26 या धावसंख्येवर. लॉस ऑफ 2 इन द थर्ड ओव्हर. ड्रिंक ब्रेकच्या अगोदरचं हे षटक निश्चितच इथे वाडेकर संघासाठी खूप महत्वाचं आहे, कारण यानंतर अजून 2 षटकं येणं शेष आहेत. ओ द विकेट. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, बॅटचा काहीच संपर्क नाही. तो म्हणजे निश्चित 3 गोष्टींची निश्चितच गरज आहे. चेंडूल बारीक नजर, तुमच्या 4 आर्म्समध्ये ताकद आणि चेंडूचा टप्पा आणि दिशा, या 3 गोष्टी जर तुम्ही लवकर रीड केल्या, लवकर तुम्ही ओळखल्या, तर निश्चित म्हणेन की चांगला रिव्हर्सचा फटका तुम्ही खेळू शकता. डॉट बॉल. धावसंख्या काय धाव फलकावर 26 धावा. लॉस ऑफ 2. लास्ट टू गो. गोलंदाज आहेत ते वैभव. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. व्हेरी गुड बॉलिंग. खरंच मी कौतुक करेन ते वाडेकर संघाच्या या फलंदाजावरती. त्याचबरोबर या गोलंदाजा आगामी संघाच्या माध्यमातून अप्रतिम गोलंदाजी. त्यांनी मात्र अचूक टप्प्यावर समोरच्या संघाला, एका मोठ्या संघाला जागेवर बांधून ठेवलंय. ज्या संघाने मगाशी मात्र मोठागाव संघाच्या विरुद्ध खूप चांगला परफॉर्मन्स केला होता, खूप चांगली लढत दिली होती, समोरच्या संघाला अक्षरशः बांधून ठेवलं होतं जेव्हा गोलंदाजी करत असताना वाडेकर संघ. पण फलंदाजी करते तेव्हा मोठागाव संघासमोर त्यांनी 57 धावा 57 धावांचं योगदान दिलं होतं. ओके. पालखी मानाची वेंगळ देवाची, सजवली निजाचे पोरानी, सजवली हारेच्या बंधवानी. गवसाराचा मलई पाल दिला बेताल देवाचा, गवसाराचा मलई पाल दिला बेताल देवाचा. नाचवला देवाचे पालखीला, वाजत गाजत पालखी निघाली. 3 षटकं संपतात. 3 षटकांची धावसंख्या आतापर्यंत जर विचार केला तर वाडेकर संघ थोडासा बॅकफुटर आहे, थोडासा चाचपडत खेळतोय असं म्हणायला निश्चितच काही हरकत नाहीये. कारण मोठागाव संघासोबत त्यांनी जी फलंदाजी केली निश्चितच वाकण्याजोगी खूप चांगला परफॉर्मन्स त्यांचा पाहायला मिळाला वाडेकर संघाचा. त्यांनी धावा कुठल्या होत्या मैदानावर त्या 57 धावा.
पण आता मात्र म्हणेन की आगासनच्या या गोलंदाजांनी अक्षरशः त्यांना बेसन घातली आहे. पायात बेडा ठोकला असं पाया म्हणायला लागेल, कारण एकही धाव अशी मोठ्या स्वरूपाची तुम्हाला पाहायला मिळत नाहीये. आणि खूप चांगली गोलंदाजी केजू मुंडे, मी खरंच कौतुक करेन की आपल्या संघाच्या संगणकपदी निश्चित त्याची निवृत्ती झाली आहे, पण आपल्या संघाला निश्चित एक चांगल्या दिशेने वाटचाल करण्यासाठी योग्य मार्गदर्शक म्हणून सिद्ध झालाय. गुड बॉलिंग. वाडेकर संघ एक मोठा संघ, एक मातब्बर संघ, एक लढाऊ संघ, एक जिगरबाज संघ आणि या संघासमोर अप्रतिम गोलंदाजी. आता उर्वरित 12 चेंडू आणि 12 चेंडू पाहूया निलेश कापसे कुठल्या ट्रॅकवर आपल्या संघाला घेऊन जात आहेत. ओव्हर द विकेट, मोठा फटका, टिपिकल निलेश कापसे शॉट, चेंडू सीमारेषा बाहेर, षटकार. थँक्यू. व्हॉट अ शॉट. अजूनही तो निलेश कापसे मला आठवतोय एसएससी ट्रॉफी मधला 4 षट सामन्यात 120 धावांची विस्फोटक खेळी करणारा तोच पुन्हा एकदा निलेश कापसे आमच्या समोर बॅटिंगसाठी. अजून एक बॅक टू बॅक. या एंड मात्र अप्रतिम दर्जेदार फटकेबाजी. Ritesh and Praveen. थँक्यू. दोन उत्तुंग फटके पाहायला मिळाले एक निलेश कापसेच्या बॅटमॅन. टिपिकल निलेश कापसे शॉट, अप्रतिम फलंदाजी. आता मात्र संगणकाने कानमंत्र दिलाय की या 2 षटकात तुम्हाला कशा प्रकारे धावा करायच्या आहेत आणि त्याची सुरुवात करून दिली निलेशने. 2 उत्तुंग फटके आणि 2 षटकार. नवीन चेंडू द्यायचा आहे, अदरवाईज नवीन चेंडू घेऊन खेळायला काय हरकत नाहीये. त्यानंतर अजून एक सामना बाकी आहे. एक संघ क्वालिफाय झालाय तो उपांत्य फेरीसाठी. संघ पुढे सरतो तो देवीचा पाडा. खूप चांगला परफॉर्मन्स या संघाच्या माध्यमातून तिसगाव संघ क्वालिफाय झाला तो नेक्स्ट राऊंड साठी. खूप चांगला परफॉर्मन्स तिसगावच्या माध्यमातून. ऍज अ कॅप्टन गौरवने खूप सुरेख कामगिरी केली. मागच्या सामन्यात मतबाकरला तुम्ही पाहिलं ऍज अ कॅप्टन जेव्हा कमी धावसंख्या होती तो संघ मात्र स्ट्रगल करत होता धावसंख्येसाठी, पण जेव्हा मोठ्या धावसंख्येचं आव्हान डोळ्यासमोर अत्यंत विस्फोटक फलंदाजी खास करून विजयने खूप सुरुवात केली आणि त्याच्यावर शिक्कामोर्तब केलं ते बाबूने. ओव्हर द विकेट, हा चेंडू ऑफ ड्राईव्ह, खूप सुंदर फटका कार्पेटच्या माध्यमातून आणि तो पण चेंडू कव्हर करून फेक करतोपर्यंत एकच धाव. जेवढं आक्रमण तेवढं संयम सुद्धा आता निलेश कापसेकडे आहे सुद्धा दाखवत येते मात्र मैदानावर. गुड शॉट. स्कोर मूव्स ऑन 39. ज्या षटकात केजूच्या षटकात मागच्या षटकामध्ये जे काही करू शकणार नाही ते निलेश कापसे या षटकात पूर्ण करणार. हा चेंडू ऑफ ड्राईव्ह, खूप सुंदर फटका, 2 खेळाडूच्या गॅप पण चेंडूला एक्झिक्यूट करता. चेंडू जातो तो डीप मध्ये, सीमारेषेच्या बाहेर, चौकार. दोन पायाच्या मधून चेंडू फरार आणि हा चौकार. चुकीचं क्षेत्ररक्षण, खराब क्षेत्ररक्षण. केजू मुंडेने निश्चित पहिलं षटक हाताळलं, पण त्या पहिल्या षटकात त्यांनी धावा खर्च केल्या होत्या त्या 8 धावा, पण या षटकात खरपूस समाचार दोन्ही फलंदाज घेत आहेत. हा चेंडू समोर खेळत आहेत, बॉलर्स बॅक ड्राईव्ह, लॉंग ऑफचा खेळाडू येतो चेंडू उचलण्यासाठी, तो चेंडू कव्हर करून फेक करतोपर्यंत 1 धाव मिळते या चेंडूवर. आणि या षटकात धावसंख्येचा विचार केला तर एकूण धावसंख्या खर्च केल्यात या षटकामध्ये 17 धावा, 18 धावा. आता या षटकात अजून एक सिंगल येतोय, त्यामुळे 18 धावा खर्च झाल्यात या षटकामध्ये. 1 टू गो. यस, 1 टू गो. स्ट्रायकिंग एंडला निलेश. ओ द विकेट निलेशसाठी. हा चेंडू अजून एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. प्रेक्षकांमध्ये किती उत्साह आहे बघा बघा. आमच्या व्यासपीठावर सुद्धा हे शब्द म्हणजे तोंडांना अक्षरशः उस्वास बाहेर पडतोय की मात्र निलेशच्या बॅटमध्ये जर चेंडू कनेक्ट होतोय तर निश्चितच तो दयामाया दाखवणार नाही. चेंडू सीमारेषेच्या बाहेर 6 धावेसाठी जाऊन थांबेल, एवढा आत्मविश्वास या फलंदाजावर आहे. 4 षटकात धावसंख्या दाफलकर पाहायला मिळते ती 44.
DJ Aman. स्कोर मोज ऑन 44 आफ्टर 4 ओव्हर. हीच जर विचार केला तर मगाशी मोठा गाव समोर मोठा संघ होता आणि मोठी धावसंख्या सुद्धा रचू शकला होता म्हणजे तो वाडेकर संघ. पण आता पाहूया की केजूचा संघ एका बाजूने आगासांच्या माध्यमातून हा संघ वाडेकर संघाच्या समोर 2 हात करण्यासाठी उभा आहे आणि या संघाच्या समोर आतापर्यंत जर विचार केला तर 24 चेंडूत फक्त 44 धावा करू शकला तो वाडेकर संघ. निलेशचे 2 अप्रतिम फटके पाहायला मिळाले मागच्या षटकात. समोरच्या एंड म्हणजेच फलंदाजी करतोय तो दिवागाव एंडने जेव्हा फलंदाजी केली तेव्हा 2 उत्तुंग षटकार पाहायला मिळाले होते. निर्णायक षटक घेऊन गोलंदाज सज्ज होत आहे ओव्हर द विकेट. शॉर्ट पिच चेंडू आहे, भरपूर चेंडू बाउन्स, योग्य डिसिजन संकेत, थँक्यू व्हेरी मच. इट इज वाईड ऍज पर न्यू रूल. स्क्वेअर लेग पंचांनी जरी तुम्हाला नो बॉल कॉल तर ऍज पर न्यू रूल इट इज वाईड. हाईट फॅक्टर चेंडू टप्पा वाढण्याचा मात्र खूप वेगाने फलंदाजाच्या डोक्यावरून निघून जातो म्हणून हा निश्चितच पंचांनी वाईड घोषित केलाय. गोलंदाज आहे ते किशोर ओ द विकेट. हा चेंडू ऑफ ड्राईव्ह, चेंडू हवेमध्ये, लॉफ्टेड स्ट्रोक, चेंडू स्विंग होऊन येतो बॅकवर्ड पॉईंट झोन मध्ये. क्षेत्ररक्षक डीप बंदा नितेश आणि तोपर्यंत नितेश तोपर्यंत चेंडू कव्हर करून फेक तोपर्यंत 2 धावा मिळतात त्या कपिलला. स्कोर मोजून 47 47 धावा धाव फलकावर. कपिलकडे सुद्धा तेवढी क्षमता आहे, तेवढीच गुणवत्ता आहे, पोटेन्शियल आहे की तो मोठे फटके दाखवू शकतो. म्हणूनच संघनायकाने त्याला 4थ्या क्रमांकावर पाठवले फलंदाजी करण्यासाठी. किशोर पुन्हा ओव्हर द विकेट कपिलसाठी. हा चेंडू पुन्हा एकदा टप्पा पडल्यानंतर बाउन्स होतोय. इट इज वाईड. बाउन्सर टाकण्याचा प्रयत्न होतोय. कपिल मात्र दाखवते ते मला चेंडू मला खेळायचा प्रयत्न केला तर भरपूर उंचीच्या वरून निघून जातो तो चेंडू. स्कोर मूव्स ऑन 48. स्टेप पावडून चेंडूला खेळताय, चेंडू हवेमध्ये आहे, लॉंग ऑफ चा खेळ चेंडूच्या खाली झेलण्यासाठी सज्ज, झेल होतो तिथे फलंदाज बाद. कपिलची खेळी संपुष्टात. फलंदाज तंबूत परत येते कपिल. कपिलला निश्चित चेंडू एक्झिक्यूट करायचा तर लॉंग ऑफच्या डोक्यावरून, पण चेंडू मात्र जास्त लांब जात नाहीये. सर्कलच्या आतमध्ये बाउंड्रीच्या आतमध्ये तिथे झेल स्वीकारतात तिथे खेळू आणि तोपर्यंत फलंदाज बॅक टू द पवेलियन. हा चेंडू ऑन साइडला पुल करता मागे जातोय. क्षेत्ररक्षक डीप बंदा चेंडू कव्हर करण्यासाठी बॅकवर्ड स्क्वेअर लेग झोन मध्ये. तोपर्यंत एक सिंगल रोटेट होते या चेंडूवर. धावसंख्येला 11 धाव फलकावर 49 धावा. स्ट्रगल करावं लागतं प्रत्येक धावेसाठी. मागच्या सामन्यात मोठा गाव संघासमोर 57 धावांचं योगदान दिलं होतं वाडेकर संघाने आणि तोच संघ आता मात्र मोठ्या फटक्यांसाठी स्ट्रगल करतोय आगासन संघाच्या समोर. गुड बॉलिंग ओ द विकेट. स्टेप पाडून चेंडू खेळायचा प्रयत्न, चेंडू बॅटचा काही संपर्क होत नाहीये. पाहायचा फलंदाजी ते मात्र बाद होतोय. धावचीत. लाईव्ह टेलिकास्ट या स्पर्धेचं tenniscricket.in माध्यमातून गौरव सावंत आणि त्यांचे सहकारी मात्र ही स्पर्धा कव्हर करत आहेत. त्याचबरोबर तुम्ही पाहतात मोफत पाण्याची व्यवस्था राकेश म्हात्रे प्रतिष्ठानच्या माध्यमातून केली जाते. आज जेवढ्या क्रिकेट स्पर्धा ग्रामीण विभागात कव्हर केल्या जात आहेत डोंबिवलीच्या माध्यमातून तेवढ्या सर्व स्पर्धांना मोफत पाणी व्यवस्था देण्याची मात्र जबाबदारी राकेश म्हात्रे प्रतिष्ठानकडे आहे. चेंडूला मोठा फटका खेळायचा प्रयत्न, चेंडू मागे जातो बॅकवर्ड गेला. क्षेत्ररक्षक डीप बंदा चेंडू कव्हर करतील, वेळ घेते चेंडू उचलण्यासाठी आणि तोपर्यंत निलेशने 2 धावा इथे कंप्लीट केल्या आहेत. गुड रनिंग आणि 2 या धावेने धावसंख्येला 11 येते धाव फलकावर. 51 धावा 50 कंप्लीट फॉर द वाडेकर. तरी खऱ्या अर्थाने निश्चित म्हणेन की श्रद्धांजली असेल ती राकेश म्हात्रेला,
कारण 2 मिनिटाचं आपण जे मौन पाळतो त्यापेक्षा ही श्रद्धांजली सगळ्यात महत्वाची असणार आहे. घराघरामध्ये प्रेक्षकांच्या मनामध्ये राकेश म्हात्रे निश्चितच घर केलंय. लास्ट टू गो. ओ द विकेट. हा चेंडू सबमरीन डिलिव्हरी. गुड बॉलिंग. चांगलं षटक किशोर याचं. निर्णायक षटक आणि षटकाचा विचार केला तर अप्रतिम षटक या किशोरने हाताळलं आणि कमी धावसंख्येत समोरच्या संघाला रोखण्यात मात्र आगासन संघाला निश्चितच एक मोठं यश मिळतंय. धावसंख्या धावा फक्त 51 आणि 52 धावांचं लक्ष आगासन ए संघासमोर. रिक्वायर्ड रन रेट 11.40. या सरासरीने धावा जमवायला लागतील कारण 52 धावांचं लक्ष गाठायचं सामना जिंकण्यासाठी. त्यानंतर विनंती करेन मी तिसगाव संघाच्या कर्णधाराला गौरवला की आपण व्यासपीठावरून थांबायचंय कारण हा सामना संपल्यानंतर लगेचच सामना इथे नाणेफेकीचा कौल करून सामन्याला आम्ही सुरुवात करू. त्यामुळे संगणकाने येऊन थांबायचंय. लक्ष गाठायचं ते 52 धावांचं. तुम्ही एक चांगली लढत पाहतात. आगासन ए विरुद्ध वाडेघर. दोन्ही संघ एकाच कॅलिबरचे तेवढ्याच ताकदीचे संघ तुम्ही पाहतायत. समोरच्या संघाला जर विचार केला मगाशी मोठा आगास संघाच्या विरुद्ध खूप ताबडतोड फलंदाजी मात्र पाहायला मिळाली ती म्हणजेच वाडेकर संघाची. त्या संघासमोर त्यांनी 57 धावा कुठल्या होत्या पण आता मात्र संघ आहे तो आगासन या संघासमोर मात्र कमी धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते. फक्त 51 धावा कशाबशा धावफलकात त्यांनी जमवल्यात आणि 52 धावांचं लक्ष त्यांनी दिलंय. म्हणजेच आगासन ए संघासमोर कशा प्रकारे या सामन्याला सुरुवात करणार, कशा प्रकारे हे 52 धावांचं लक्ष गाठणार, जिंकणार की हरणार याचं निश्चितच संक्षिप्त रूप तुमच्या समोर या 5 षटकासाठी घेऊन तुमच्या समोर एक अप्रतिम आवाज, एक अप्रतिम समालोचक आमच्या समोर राहुल भोईर. धन्यवाद. हॅलो, धन्यवाद प्रसाद सर. यावेळेस विचार केलं तर 52 धावांचं लक्ष असणार आहे या आगासन संघाला. कारण का पहिल्या सत्रामध्ये बघितलं तर पहिल्या 5 षटकामध्ये 52 धावा उभारल्या मैदानावरती. यावेळेस 52 धावांचा लक्षचा पाडलं की 2 सलामीचे फलंदाज. आता मात्र राईट हँड लेफ्ट हँड कॉम्बिनेशन बघू शकतो मैदानावरती आपण. कारण का डावखाचा फलंदाज म्हणतो रितेश, स्ट्रायकरला म्हणतो निल्सन मडवी. कपिल वेस हा चेंडू आपण चांगला बघतोय. जबरदस्त गोंधळ आता मात्र कपिलच्या माध्यमातून. कारण का कपिल षटक फेकतो पहिला P1चा. 52 धावाचा लक्षचा पाठलाग करायचा मात्र आगासन संघाला. 2 सामने मात्र जिंकून क्वालिफाय झालाय नवीन 11 तिसगाव संघ. मात्र यावेळेस विचार केला तर हा सामना अतिशय महत्वाचा असणार आहे का कोणता संघ मात्र यावेळेस तिसगाव संघासोबत घेणार आहे. निल्सन यावेळेस कळतो बॅट टू द बॉलर. क्षेत्ररक्षक या बघू शकता चांगलं क्षेत्ररक्षण. धाव मात्र येणार नाहीये.
आतापर्यंत 2 चेंडू कपिल फेकतोय, एकही धाव खर्च करत नाहीये. म्हणजे चांगल्या प्रकारची आपण गोलंदाजी बघतो कपिलच्या माध्यमातून. होमवर्क केलाय मैदानावरती, अभ्यास केलाय मैदानाचा आणि चांगल्या प्रकारची गोलंदाजी आपण सातत्याने यावेळेस मैदानामध्ये बघू शकता कपिलच्या माध्यमातून. अभि शपथ चेंडू घेऊन काढलाय लॉंग लेग क्षेत्रामध्ये, क्षेत्ररक्षण बघतोय आपण, क्षेत्ररक्षण भूषण तोपर्यंत सिंगल येते. 3 चेंडूंच्या नंतर एक धाव येते. म्हणजे चांगल्या प्रकारची आपण गोलंदाजी बघतो कपिलच्या माध्यमातून. कारण का 52 धावांचा लक्ष्य पालन करत असताना सुरुवात चांगली केली. यावेळी चांगल्या प्रकारची गोलंदाजी आपण बघतोय कपिलच्या मध्ये. कपिलने आतापर्यंत 3 चेंडू फेकलेत आणि फक्त एक धाव खर्च केले. 52 धावाचं लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. म्हणजे चांगल्या प्रकारची फलंदाजी दाखवणं या आगासन संघाला अतिशय महत्वाचा असेल. रितेशची बढती झाली. रितेश लवकर गेल्या मैदानावरती. यावेळेस केजू नाही गेल्या मैदानात, रितेशला पाठवलाय. 6 चेंडू घेऊन काढलाय कीपरच्या मागे. चेंडू लॉंग लेग क्षेत्रामधून चेंडू थांबणार नाही. आउटफील्ड पास आहे. हा पहिला संघर्षमय चौकार येतोय रितेशच्या बॅटमधून. पहिल्या चौकार आले तर धावसंख्या 4 ने वाढेल. धावसंख्या धावफलकावरती एकही रँकर बघतो आपण. 5 धावा धावफलकावरती षटक क्रमांकामध्ये पहिलं मार्गस्थ आहे. या पहिल्या P1 षटकामध्ये वापर केला गेलाय. एक नियमित गोलंदाज आपण बघतोय सातत्याने, ज्यांनी सातत्य दाखवल्या मैदानावरती, ज्यांनी क्रिकेट खेळल्या मैदानावरती भरपूर, तोच गोलंदाज, त्याच गोलंदाजाचा वापर सातत्याने बघतो आपण. कपिलचा वापर केला गेलाय. यावेळेस लवर चेंडू दिशेचा प्रयत्न होता. चेंडू संपर्क येतो, डायरेक्ट हिटचा प्रयत्न होतो. जबरदस्त आपण बघतोय. अतिशय वेगाने ताकदीने मध्ये हिट मारला होता एष्ट्याना अचूकने आणि फलंदाज बाद. यावेळेस पहिला फलंदाज बाद झाला बॅक टू पॅव्हिलियन ऍज द ओपनर. बघितलं गेलं आपण मैदानाच्या बाहेर येतोय रितेश. यावेळेस केल्या मैदानावरती मोनिश केल्या तिसऱ्या कामावरती. अजूनही केचू मुंडे गेल्या मैदानावरती. कारण विचार करा 52 धावाचा लक्ष्याचा पाठलाग करायचे 5 षटकामध्ये. मात्र पहिल्या षटकामध्ये अप्रतिम कामगिरी केली. चांगल्या प्रकारची गोलंदाजी आता तो कपिलच्या माध्यमातून. कपिल जास्तीत जास्त स्लोवर चेंडू, लेग कटर, ऑफ कटर, जशी गोलंदाजी बघू शकता सिद्धू पाटीलची, त्याच प्रकारची गोलंदाजी बघू शकता यावेळेस कपिलच्या माध्यमातून. यावेळेस षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ. स्ट्रायकरला निल्सन माडवी ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटच्या मधून निघून गेलाय. उद्या काम एसटीच्या मागे चोखपणे निलेश कापसे बजावत होतोपर्यंत पहिल्या षटकाची सांगत होते. आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या बघते फक्त आपण बघतोय फक्त आणि फक्त 5 धावा. एके रँकमध्ये 5 धावा धावफलकावरती बॅकफुटला गेलाय या पहिल्या P1 षटकामध्ये. धावसंख्या कमी उभारली कारण का दुसऱ्या बाजूला ती वाखण गोलंदाजी फेकली. पहिला चेंडू डॉट बॉल, त्याच्यानंतर डॉट बॉल, पुन्हा तिसरा चेंडू 1 धाव, त्याच्यानंतर चौकार दाखवला रितेशने. त्याच्यानंतर रितेश बाद झाला धावचीच्या माध्यमातून. मात्र 6वा चेंडू पुन्हा एकदा डॉट फेकलाय. आतापर्यंत डॉट चेंडू भरपूर केले मैदानावरती निल्सनने. तर दुसऱ्या बाजूला मात्र पूर्णपणे जिम्मेदारी, रिस्पॉन्सिबिलिटी, जबाबदारी कोण घेणार? कारण का 52 धावांचा पाठलाग असताना फक्त पहिल्या षटकामध्ये येतात 5 धावा. आता मात्र गोलंदाज पुन्हा एकदा ज्याने क्रिकेटमध्ये तहेलका वाचवला आपल्या नावाचा, जे क्रिकेटमध्ये दादागिरी प्रस्थापित केले, पुन्हा एकदा आपण गोलंदाजीच्या बरोबरती बघतो गोलंदाज सिद्धू पाटीलचं नाव घेतलं की नक्कीच आपल्याला गतवर्षी ठाणे रायगडचा सामना मात्र आठवतोय. कारण का मोठा फलंदाज ज्या ठाण्याचा बघितलं रायगडचा ठाणे भाग वगैरे म्हणजेच विश्वास पाटील सारख्या फलंदाजाला शांत ठेवला होता. हाच तो गोलंदाज. कारण का आपल्या ठाण्या भागामध्ये ठाणे डिस्ट्रिक्ट मधून खेळत होता. जबरदस्त षटक फेकलं होतं आणि पूर्णपणे उभा ठेवला होता समोरच्या तेवढ्या मोठ्या फलंदाजाला. आदेश भगत तुम्ही सामना बघितला असेल तर युट्यूबच्या माध्यमातून. यावेळेस पुन्हा एकदा गोलंदाज सिद्धू. चेंडू स्लोवर फेकला, कीपर बीट झालाय, आउटफील्ड पास आहे, चेंडू थांबणार नाहीये, अवांतर धावा येत आहेत. स्क्वेअर चेंडू 1+4 एकूण 5 धावा.
थँक्यू. यावेळेस खराब चेंडू, कारण का चेंडू बघितलं गेलं तर कनेक्ट करत नाहीये. निलेश कापशे इच्छूच्या मागे चूक करतोय. शॉर्टमॅन आणि फायनल क्षेत्रामध्ये पुन्हा चूक होते. सिद्धू पुन्हा एकदा यावेळेस जागा बंद केला. पुन्हा एकदा लांगले क्षेत्रामधून ते क्षेत्ररक्षक अतुल शोध भरपूर वेगाने आले तोपर्यंत चेंडूची फेकी होईल. फक्त सिंगल, कारण का ऍक्युरेट फेकी ऑन द स्टंप. मुक्त एसटीच्या मागे निलेश कापसे सातत्याने एक चांगलं काम बघू शकता. गोलंदाजी, फलंदाजी आणि एसटी रक्षण सातत्याने तिन्ही कार्य पार पडत असतो मैदानावरती. आणि निलेश कापसे, निल्सन मडवी ओपनर स्लोवर चेंडू सरपवून घ्यायचा प्रयत्न होता. एसटीची झाला असता. निलेश पुन्हा एकदा चेंडू कनेक्ट करत नाहीये. त्यावेळेस गोलंदाजीचा तुम्ही जर विचार केला तर या संघाचा प्लस पॉइंट आहे गोलंदाजी. अतिशय भेदक मार आहे, कारण का स्पिन अटॅक भरपूर आहे. स्पिन गोलंदाजी सातत्याने लेग कट, ड्रॉप कटर कोणत्या प्रकारचा कोणत्या क्षणी चेंडू फेकेल याचं बाण नाही मित्रांनो. म्हणून तर याची गंता एक मोठा क्रिकेटर म्हणून टेनिस विश्वामधील अतिशय चलाकीचा आणि घातक गोलंदाज जशी गंती मात्र कधीही केली जाते. इथेच नाही तर रायगडच्या मैदानामध्ये मात्र तहेलका वाचवला होता. आणि मात्र त्यावेळेस मात्र रायगडच्या मैदानावरती त्या सर्व फलंदाजांना मात्र आपल्या गोंदीच्या इशाऱ्यावरती मात्र नाचवलं होतं. याचा सिद्धू पाटीलने स्लो बॉल चेंडू फायदा घेऊ शकत नाहीये. कीपर बीट झालाय. तोपर्यंत धाव मात्र फक्त सिंगल येते. या चेंडूचा मात्र फायदा घ्यायला पाहिजे होता आदेश भगत, मात्र फायदा घेत नाहीये, कारण का स्लोवर चेंडू फेकला होता. आता जर विचार जर केला तर निल्सन मडवी सातत्याने डॉट चेंडू खेळतोय. नाही बघितलं गेलं जागेवरून मारायचा प्रयत्न, फनफूटचा वापर नाहीये यावेळेस निल्सन मडवीच्या माध्यमातून. धावसंख्या इकडे वाले धावसंख्या धापलकावरती 12 धावा धापलकावरती. मात्र मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आतापर्यंत बघितलं गेलं तर 52 धावांचा पाठलाग करायचा आहे आतापर्यंत. चांगली गोलंदाजी बघतो आपण यावेळेस मैदानावरती. सिद्धू पुन्हा एकदा यावेळेस बॅटचा बेस खोलाय. मोनिशने षटकार येतोय पहिला. नवीन बोल द्यायचं मैदानावरती. जर विचार केला तर आजच्या दिवसात पहिला सामना जो बघितला मैदानावरती टायगर विपक्ष देवीचा पाटा, या दोन संघांमध्ये सामना बघितला. टायगर संघाने जी गोलंदाजी केली पहिल्या सामन्यामध्ये बघितली तर संदीप फोडारकरने गोलंदाजी केली, अप्रतिम गोलंदाजी सागरने गोलंदाजी केली. बघितलं गेलं तर सुशीलने शेवटच्या चेंडू षटकार दाखवला त्याच्या चौथ्या षटकामधील, तेव्हा सामना टर्न झाला. टायगर संघ या स्पर्धेला अलविदा केलाय. खेळ अप्रतिम दाखवला त्याने. शेवटच्या षटकापर्यंत सामना घेऊन गेले होते टायगर संघ. यावेळेस या चेंडूचा फायदा घेऊ शकत नाही. कीपर बीट झालाय. चुकीची फेकी धाव घेणार का? चुकीचा कॉल. यावेळेस मात्र डेंजर पर्यंत फलंदाज पोहोचण्याचा प्रयत्न केला होता बघा निल्सन. फलंदाज बाद. निल्सन यावेळेस बाद झालाय. दुसरा झटका. बिग विकेट. दुसरा फलंदाज बाद झालाय. निल्सन विचार केला तर निल्सननी भरपूर खराब प्रकारची फलंदाजी दाखवली आहे आतापर्यंत मैदानावरती. फलंदाज निल्सन बाद झाला. दोन्ही पण बघितलं ऍज द ओपनर रितेश आणि निल्सन बाद झाले. चौथ्या क्रमांकात गेलाय. सर्वात घातक फलंदाज क्रिकेटमध्ये भरपूर त्याला कमावलाय तो म्हणजे केजू मुंडे. शक्यतो भरपूर अपेक्षा असतील की आगासन संघाला, कारण यावेळेस आगासन संघाला एक भागीदारी, एक पार्टनरशिप बनवणं अतिशय महत्वाचं असणार आहे. यावेळेस गोलंदाजी गोलंदाज सिद्धू पाटील, शाखर फलंदाज केजू मुंडे. यावेळेस बॅटचा बेस खोललाय युवक केजू मुंडेची.
आणि हे षटकार डीजे किरण मारो तो चोरी पट जाए, चोरी पट जाए, दोनों आंखें मारो तो चोरी पट जाए, चोरी पट जाए। अजून 28 धावेची गरज आहे. यावेळेस गोंधळमध्ये निलेश कापसे समीकरण बघितलं होतं. येणारे 18 चेंडू समीकरण असणारे 28 धावेची गरज असणारे. पर्यंत लाखोली ऑन साइडला डीप मिड क्षेत्ररक्षण कपिल चांगलं क्षेत्ररक्षण फक्त सिंगल येते मात्र मोनिशने सिंगल करून दिलाय कारण का जास्त स्ट्राईक मात्र केजू मुंडेकडे ठेवायचा प्रयत्न होईल कारण का षटकारने आगाज केलाय. सुरुवात केली की मोठा फलंदाज आहे यावेळेस आपण बघितलं जरा या भागातील या एरियातील एक नामांकित आपण बघू शकता की मोठा फलंदाज टेनिस मध्ये अतिशय घातक फलंदाज बघू शकता. दुसऱ्या बाजूला मग अनुभव भरपूर आहे निलेश कापसेकडे कारण सातत्याने भरपूर क्रिकेट खेळलाय चांगलं क्रिकेट खेळलाय. गत वर्षी आपण बघितलं तुझं क्रिकेट यावेळेस सालक्या संघाचे क्षेत्ररक्षण मात्र झेल बनवलं. यावेळेस पॉइंट क्षेत्रामध्ये संकेत चुकत नाहीये. बिग विकेट केजू मुंडे बॅक टू पेव्हिलियन. यावेळेस केजू बाद झालाय. तिसरा फलंदाज मात्र यावेळेस बाद झालाय अगाधन संघाचा. तर समीर जातो मैदानावरती. आता मात्र एक भागीदारी होत होती तर यावेळेस केजूचा झेल सहजरित्या कॅनेट केला संकेतने. बॅकफुट पॉइंट क्षेत्रामधून डीपला आले मात्र झेल बनवला झेल घेतलाय. तिसरा फलंदाज केजू मुंडे बॅक टू पेव्हिलियन झालाय. तर यावेळेस इथून सामना टर्न होईल का इथून सामना मोठे करतील का बघू शकता आपण गोलंदाजीच्या बरोबरती. मी बोलतो निलेशकडे भरपूर अनुभव आहे कारण का सातत्याने क्रिकेट खेळलाय मात्र यावेळेस तोच अनुभव उपयोगी होतोय. तोच अनुभव मात्र इथं पंधरा लावलाय कारण का क्रिकेटमध्ये एकच गोष्ट आपण पण लावू शकतो म्हणजे अनुभव. सातत्य टिकून ठेवणं. निलेश स्लोवर चेंडू डोक्याचा पुरेपूर वापर. ते क्षेत्ररक्षक आहे शेवटच्या मोमेंट पर्यंत लक्ष ठेवलं भूषणने आणि फलंदाज बॅक टू बॅक दुसरा फलंदाज बॅक टू पेव्हिलियन. यावेळेस बॅक टू बॅक आधीच म्हटलं निलेश कापसे एक मोठा गोलंदाज आहे कारण का भरपूर अनुभव यावेळेस तोच अनुभव पूर्ण कामाला येतोय कारण का बॅक टू बॅक 2 चेंडूवरती 2 गडी बाद झाल्यात. बॅकफुटला गेला आगाधन संघ मात्र इथनं सामना टर्न होईल का. षटक अतिशय महत्त्वाचं ठरेल का. टर्निंग पॉइंट ऑफ द मॅच षटक ठरेल का येणारे आपल्याला काही चेंडूमध्ये पाहायला भेटणार आहे. स्ट्रायकर पण बघतो यावेळेस मात्र मोनिश नॉन स्ट्रायकर मध्ये फलंदाज यावेळेस मैदानावरती वैभव हॅट्रिक बॉल.
वेस्ट लॉक पण एकदा ताकदीचा पुरेपूर वापर. तर यावेळेसचा हा मोठा षटकार आपण बघतोय मोनिशच्या बॅट मधून 6 धावा. थँक्यू. धावसंख्या लाकार धावसंख्या बघती 31 धावा दाबलकावरती. षटकारने पूर्णपणे प्रेशर. चेंडू डावे स्टिकरून ट्रॅव्हल झाला. आम्हाला पंच सांगतात हा चेंडू मात्र खराब आहे. आता मात्र कुठेतरी आत्मविश्वास गमावलाय कारण का षटकारानंतर सेल चेंडू फेकलाय. मात्र निलेश बघितलं थोडासा स्माइल दाखवते मैदानावरती. चेंडू डावे सोडून गेला होता. तो पण धावसंख्या अजून एक वाढेल. धावसंख्या दाबलकावरती 32 धावा दाबलकावरती. एकदा शाळांबोल चेंडू पॉइंट क्षेत्रामधून खेळून आउट वेल पास आहे. शरद लागतीये मात्र चेंडू शरद जिंकतोय. अजून एक चौकार. थँक्यू. 1 to go. या षटकामध्ये शेवट चेंडू असणारे धावसंख्येला आकार. धावसंख्या बघती 36 धावा दाबालकावरती. 52 धावाचा लक्षाचा पाठलागाचा मात्र सुरुवात जी कायम केली होती. अजूनही फक्त 16 धावीची गरज आहे. मात्र चेंडू शिल्लक आहेत 13 आणि धावा हवेत 16. सामना भरपूर जवळ आला आता. या चेंडूला फक्त दिशा शॉट क्षेत्ररक्षणामध्ये संदेश पाडेल. फक्त सिंगल. या दरम्यान 3 षटकाचा वाजवी काही संपला गेलाय आणि 3 षटकाच्या अखेर धावसंख्या दाबालकावरती एकूण धावा दाबक त्याला आता मात्र 37. मात्र समीकरण उरलेले 12 चेंडू आणि धावा हवेत मात्र फक्त 15. डिंग्स ब्रेक.
विचार जर केला तर जी फलंदाजी केली मोनिशने, षटकार चौकार दाखवले, त्याच्या जोरावरती मात्र पूर्णपणे कमबॅक झाला. आणि आपण बघतो सामन्याची परिस्थिती. वर चेंडू गतीमध्ये चांगला मिश्रण केला आहे. त्यावेळेस 6 खराब चेंडू आपण बघतोय. तिसरा चेंडू कपिलने मात्र खराब फेकलाय. समीकरण पुन्हा एकदा बदलेल. 8 चेंडू 6 धावेची गरज आहे. मोनिश पुन्हा एकदा जोराचा फटका मारायचा प्रयत्न, चेंडू पर संपर्क पुन्हा एकदा होत नाहीये. चांगल्या प्रकारची गोलंदाजी आता मात्र होते, कारण का 3 चेंडू खराब फेकले. त्याच्यानंतर कपिलने पुन्हा एकदा कमबॅक करायचा प्रयत्न केला मैदानावरती. समीकरण क्षणाक्षणाला बदलतोय. 7 चेंडू 6 धावेची गरज आहे. मोनिश या दरम्यान डोक्याचा वापर, चेंडू हलक्यातून घेऊन काढला. मिडअपला तोपर्यंत फक्त सिंगल येईल. 4 षटकाचा केस संपला गेलाय आणि धावसंख्या दबागावरती 47. समीकरण आता फक्त उरलाय 5 धावेची गरज आहे. 6 चेंडू शेवट षटक असणार आहे. 6 चेंडू 5 धावेची गरज. त्याला 5 धावेची गरज आहे अजूनही. समीकरण फक्त गोलंदाज संदेश दळवी. शेनवान साईडची गोलंदाजी बघू शकता यावेळेस, कारण इंटरनॅशनल क्रिकेटचा ऑस्ट्रेलियाचा एक चांगला गोलंदाज त्याच शेवटून तुम्ही त्याची ऍक्शन बघू शकाल. समीकरण मात्र उरले आता. येणारे 6 चेंडू 5 धावेची गरज आहे. चला गेम प्ले करायचं आपण वाडेकर संघ. वेळ आपण जरा कमी याच्या मैदानावरती, कारण का अजूनही आपल्याला एक सामना कव्हर करायचा आहे. संदेश स्लोवर चेंडू, विजयाचा फटका आणि सामना संपलाय. आगामी संघाने मात्र पुढच्या फेरीमध्ये प्रवेश केलाय. 30 धावेची धुवाधार फलंदाजी केली आणि सामना मात्र भरपूर लवकर संपला यावेळेस मैदानावरती मोनिशने. नो डाऊट यायचं मोनिशने आमच्या व्यासपीठावरती. सामन्यावरचा मानकरी ठरतोय. जबरदस्त खेळी केली आणि सामना 5 चेंडू राखून सामना संपवला आणि सामना जिंकला मात्र आगासन संघाने. चला तिसगाव संघाने आमच्या अतिथी कक्षामध्ये आलेल्या आधीच तर आगासन संघाने लगेच आमच्या व्यासपीठावरती मनुष्याच्या आमच्या व्यासपीठावरती लगेच आपल्या सामन्यावरचा पुरस्कार घेऊन जायचे. त्यांना सन्मानित करते आमचे मान्यवर